हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू सायन टेक चॅनल. आपण जे काही CS1चे IMP क्वेश्चन सिरीज स्टार्ट केले त्यातला हा लास्ट युनिट आहे. सॉरी फॉर लेट, बट हा युनिट खूप इम्पॉर्टंट पण आहे. 14 मार्क्ससाठी आहे. यावर जर तुम्हाला एक 5 मार्क्सचा प्रोग्राम 2 असतात, त्यापैकी तुम्हाला कुठलाही एक सॉल्व्ह करायचा असतो, जो की 5 मार्क्ससाठी असणार. त्यानंतर 1 मार्क्सचा एक 3 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो आणि 1 मार्कचे एक MCQ. असा तुमचा 14 मार्कला असतो हा क्वेश्चन पेपरमध्ये, हा टॉपिक. तर बघूयात आपण 3 मार्क्स क्वेश्चन्स कुठले. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेज ऑफ HTML. ओके, HTMLचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज लिहायचे. 3 मार्काला आहेत. तर कुठलेही 3 ॲडव्हान्टेज आणि कुठलेही 3 डिसएडव्हान्टेज लिहिण्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स असतील. ॲडव्हान्टेजेस काय असतील की इट इज इझी टू लर्न. ओके, नो नीड ऑफ स्पेशल सॉफ्टवेअर, ओनली टेक्स्ट एडिटर इज नीडेड, एरर फाइंडिंग इज इझी इन HTML. ओके, आणि डिसएडव्हान्टेज मध्ये की इट इज नॉट प्रोग्रामिंग लँग्वेज इन ट्रू सायन्स. वी डझंट परफॉर्म कॅल्क्युलेशन इन HTML. इवन वी कॅन नॉट डिस्प्ले द डेट. हे तुम्ही डिसएडव्हान्टेज लिहू शकता. गिव्ह द स्ट्रक्चर ऑफ HTML वेब पेज. त्याच्यासाठी 3 मार्क्ससाठी तुम्हाला एक, आपण HTMLचा प्रोग्राम जसं लिहितो की HTML, त्यानंतर काय हेड, त्यानंतर टायटल, मग टायटल क्लोज, हेड टॅग क्लोज, बॉडी, आणि बॉडीमध्ये आपण बाकीचं काहीतरी कंटेंट, हाय दिस इज माय HTML फर्स्ट प्रोग्राम, आणि बॉडी क्लोज, नंतर HTML क्लोज. तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला काय करायचंय, एक्सप्लेन करायचं. हे स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय आणि तुम्हाला ते त्यातले प्रत्येक टॅग एक्सप्लेन करायचे. म्हणजे HTML सांगणार तुम्ही, टायटल सांगणार, हेड सांगणार, बॉडी सांगणार की काय कशासाठी यूज होतात वगैरे. ठीक आहे. आता बघा, हा टॅग बेस्ड लँग्वेज आहे. टॅग असे असतात, HRBR IMG टॅग जसे आहेत तसे. मग हे जे काही टॅग असतात ना, ते 1 मार्कसाठी असतात प्रत्येक टॅग. 1 मार्कसाठी आहे म्हणजे काय करायचं तुम्हाला, हाफ मार्क त्याचा यूज लिहायचा आणि हाफ मार्क मध्ये तुम्हाला त्याचं एक्झाम्पल लिहायचं प्रत्येक टॅगचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल HR टॅग कशासाठी यूज होतो, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची असेल मला, पूर्ण अशी समजा लेफ्ट टू राईट पर्यंत हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचं, HR टॅग यूज करतो. ठीक आहे. BR टॅग कशासाठी, नेक्स्ट लाईन वर तुम्हाला जायचं, एंटर सारखं काम करतो. इमेज टॅग कशासाठी, इमेजसाठी यूज होतो. त्याचा डिफॉल्ट ॲट्रिब्यूट असतो URL. ओके. नंतर प्री टॅग, सब टॅग, सुप टॅग. प्री टॅग कशासाठी, प्री डिफाईन्ड जे काही स्क्रिप्ट असेल, युजरनी जसं जे काही लिहून दिले ॲज इट इज कम्प्युटर स्क्रीनवर आपल्याला प्रिंट करायचं, त्याचा प्री टॅग यूज करतो. सब टॅग काय करतो, बेस देण्यासाठी यूज होतो. सुपर टॅग काय, सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट म्हणतात त्यांना. सब टॅग बेस देण्यासाठी, सुपरस्क्रिप्ट पॉवर देण्यासाठी आहे. बी टॅग कशासाठी, बोल्ड करण्यासाठी. आय टॅग कशासाठी आहे, इटॅलिक फॉन्ट देण्यासाठी. यू टॅग अंडरलाईन करण्यासाठी. EM टॅग कशासाठी, एम्फॅसिस टॅग आहे. इटॅलिक सारखंच असतो हे दोन. आय आणि EM सेम असतात आणि बी आणि स्ट्रॉंग दोघं सेम असतात. दोघांचं काम, EM आणि आयचं इटॅलिक आहे, बी आणि स्ट्रॉंग टॅगचं बोल्ड करण्याचं काम करतात ते. ओके. पण याच्यातला डिफरन्स काय की जे काही ब्राउझर कॅन रीड द डेटा इनसाइड EM, ओके, बट कॅन नॉट रीड इनसाइड डेटा आय. ओके. सेम स्ट्रॉंग साठी पण, बी साठी पण, दोन्ही बोल्डच आउटपुट देणार, बट जे काही तुमचा स्ट्रॉंग टॅग आहे तो रिडेबल आहे आणि बी टॅग ब्राउझरला रिडेबल नाही. यू टॅग अंडरलाईन साठी. मार्क यू टॅग काय करतो, लेफ्ट टू राईट सॉरी राईट टू लेफ्ट स्क्रोलिंग करण्यासाठी. एखादा तुमचा जो काही नंबर असेल किंवा इमेज असेल किंवा टेक्स्ट असेल, त्याला लेफ्ट टू राईट स्क्रोल करण्यासाठी तुमचा मार्क यू टॅग यूज होतो. त्यानंतर आहे TR THTD, टेबल रो म्हणतात ह्या टॅगला. मग टेबलचे रोज जसे इथे बघा किती रो आहेत, 1 2 3 4, तसे टेबल रो मेन्शन करण्यासाठी TR यूज करतो. TH हे डार्क फॉर्मॅट मध्ये दिसते तुम्हाला टेबलमध्ये, नेम CS1 CS2 मार्क्स हे TH मध्ये असतं, टेबल हेडिंग मध्ये. TD जे फेंट फॉर्मॅट मध्ये आहे तुम्हाला दिसते ते, रीना 75 70, हे फेंट आहे ते TD. सेल मधला बेसिक डेटा तुम्हाला, जो काही बेसिक बेसिक डेटा आहे जो की डार्क मध्ये नाही, तो TD टॅग मध्ये. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन असतं 5 मार्काचे क्वेश्चन कसे, एखाद्या टेबलवर क्वेश्चन असेल किंवा अनऑर्डर लिस्ट और ऑर्डर लिस्ट यांच्या नेस्टेड लिस्टवर असेल. ओके. तर मग आपण बघूया ते, हा राईट HTML कोड फॉर द फॉलोइंग. मग याच्यासाठी तुम्हाला किती टेबल रो, 1 2 3 4 असे टेबल रो किती येणार तुमचे, 4 येणार. ठीक आहे. मग आता हे जे काही तुमचे टेबल रो आहेत 1 2 3 4, याच्या आधी टेबल स्टार्ट कसं करणार, HTML, त्याच्यानंतर हेडमध्ये टायटल दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तरी चालते. त्यानंतर टायटल क्लोज, मग HTML तुमचा हेड क्लोज, मग बॉडी टॅग मध्ये स्टार्ट होणार. बॉडी टॅगच्या इनसाइड काय, बॉडी टॅगच्या इनसाइड तुमचा
टेबल स्टार्ट होणार. टेबल स्टार्ट मध्ये झाल्यानंतर हा TH मध्ये तुम्ही काय काय लिहिणार. TH मध्ये बघा पहिला टेबल रो आहे, त्यामध्ये काय रोल नंबर, नेम, मार्क आणि टोटल आहे. मग हे जर रोल नंबर आणि नेम दिसतोय तर यांनी काय केलंय, तुम्ही ऑब्झर्व करू शकता की जे काही तुमचा नेम आहे यांनी बघा हा एक रो आणि हा एक रो असे 2 रो काय केलेत त्यांनी ऑक्युपाय केलेत. मग आपण TH मध्ये जे रोल नंबर लिहिणार आहे आणि नेम पण लिहिणार आहे. TH मध्ये रोल नंबर लिहितो त्या TH ओपनिंग टॅग मध्ये आपण लिहिणार आहे किती रो स्पॅन केलेत, 2 रो केलेत म्हणजे रो स्पॅन 2. नेम मध्ये पण सेम रो स्पॅन 2. मार्कनी काय केलं बघा, मार्कनी हा एक आणि हा एक असे 2 कॉलम स्पॅन केलेत म्हणजे मार्क साठी काय ना कॉल स्पॅन 2. ठीक आहे. आणि त्यानंतर टोटलनी पण काय केले बघा, हा एक कॉलम आणि सॉरी हा एक रो आणि हा एक रो स्पॅन केला म्हणून त्याच्या TH मध्ये पण काय ना रो स्पॅन 2. ठीक आहे. म्हणजे रोल नंबर, नेम आणि टोटल याच्यासाठी रो स्पॅन 2 येईल. मार्क साठी कॉल स्पॅन 2 येईल. मग पहिला TH इथे क्लोज होईल, दुसऱ्या TH मध्ये TR मध्ये सॉरी पहिला TR इथे क्लोज होईल, मग दुसरा TR स्टार्ट होईल तिथे CS1 आणि CS2. हे TH मध्ये कारण ते डार्क मध्ये त्याने कुठलाही रो स्पॅन कॉल स्पॅन करणे नॉर्मल येईल. TR क्लोज. तिसरा TR मध्ये TD मध्ये तुमचे 1 रीना 75 70 आणि 145 हे TD मध्ये दिले. सेम याच्यासाठी आणि सेम ह्याच्यासाठी सुद्धा येईल. ठीक आहे. इतकं सोपं आहे. असा एक प्रोग्राम करून घ्या. आता बघा टेबलचं कॅप्शन पण असतं. मग कॅप्शन कसं लिहिणार, टेबल स्टार्ट केला, टेबलमध्ये ना लक्षात ठेवायचं की टेबलच्या इनसाइड बॉर्डर लिहिणं मस्त आहे. टेबलच्या इनसाइड जे काय आहे ते बॉर्डर इक्वल टू अंदाजे बॉर्डर लिहायची 3-4 जेवढी येते ही बॉर्डर मेन्शन करतो. हे डार्क वाला जो पार्ट आहे ना तो मेन्शन करतो. ओके, ती लिहून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला सांगितलं टेबल टॅग झाल्यानंतर कॅप्शन लिहायचं. कॅप्शन मध्ये अलाइन टॉप लिहायची आणि रेकॉर्ड लिहायचं. कॅप्शन क्लोज. हे टेबलची पूर्ण टेबलचं जे काही हेडिंग असते ते आपण कॅप्शन मध्ये लिहितो. ठीक आहे. मग नंतर TR स्टार्ट करायचं. किती TR आहेत, 1 2 इकडून बघूत आपण 1 2 3 4 4 TR आले पाहिजे. मग पहिल्या TR मध्ये TH मध्ये इयर येईल आणि इयरनी किती रो स्पॅन केलेत, 2 रो स्पॅन केलेत म्हणजे त्याच्या TH मध्ये रो स्पॅन 2. आणि नंतर स्टुडंट येईल. स्टुडंटनी 1 2 आणि असे 3 कॉलम स्पॅन केलेत म्हणून कॉल स्पॅन 3 येईल. मग स्टुडंट येईल TH मध्ये TH क्लोज. पहिला TR क्लोज. दुसऱ्या TR मध्ये बॉईज, गर्ल्स आणि टोटल हे तिन्ही तुमचे TH मध्ये येतील. 2007 हे TH मध्ये, 2008 हे TH मध्ये, हे बाकीचे सगळे TD मध्ये येतील. असे तुमचे 4 TR स्टार्ट आणि क्लोज होतील. त्याच्यानंतर एक असा एक असतो टेबलचा कोड की ज्याच्यात तुम्हाला लिंक दिलेली असते. म्हणजे डबल ही लिंक आहे असं सांगितलंय. मग 2च टेबल रो येणार, रिझल्ट आणि हा JEE आणि CET साठी. तर रिझल्टनी 2 कॉलम स्पॅन केले म्हणून कॉल स्पॅन येणार TH मध्ये त्याच्या. ठीक आहे. नंतर JEE TH मध्ये घेतले त्याच्यानंतर अँकर टॅग मध्ये घेणार कारण ती लिंक आहे. ओके. आणि मग परत सांगणार तुम्ही की याच्या रेफरन्स मध्ये काय JResult.html JEE आणि A क्लोज, त्यानंतर TH क्लोज आणि नंतर परत दुसऱ्या TH मध्ये CET घेणार पण तो पण अँकर टॅग मध्ये. A टॅगच्या इनसाइड H रेफरन्स मध्ये C रिझल्ट, CET, A क्लोज आणि TH क्लोज. क्लिक हिअर. मग नंतर तुमचं टेबल क्लोज होणार. त्यानंतर इफ एनी इन्क्वायरी हे नॉर्मल वेने P टॅग मध्ये येणार आणि क्लिक हिअर ही जी काय आहे ती लिंक आहे ते A टॅग मध्ये येणार. A टॅगच्या इनसाइड H रेफरन्स www.jwemens.nic असं येणार आणि तुमचा अँकर टॅग क्लोज होईल तिथे. हे इतके सिंपल प्रोग्राम असतात. ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट मध्ये पण असतात बघा. ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट कसं काय, जी सिक्वेन्स काउंट करू शकतो ती ऑर्डर लिस्ट, जी काउंट नाही करू शकत ती अनऑर्डर लिस्ट. इथे कुठंच काही काउंटिंग दिसत नाहीये. मग ही असते अनऑर्डर लिस्ट. अनऑर्डर लिस्ट स्टार्ट कशामध्ये, UL टॅग मध्ये. UL टॅग मध्ये टाईप काय असणार, हे जे काही डार्क सर्कल टाईप दिसते तुम्हाला, दिस इज युअर डिस्क डिफॉल्ट असते हे. मग UL टॅग मध्ये अनऑर्डर लिस्ट टाईप डिस्क लिहिणार तुम्ही. टाईप डिस्क झाल्यानंतर त्याचा जो काही L आहे, आर्ट असणार, कॉमर्स असणार, सायन्स असणार. पण जर क्लोज इथे इथे होणार आहे एकदम सगळ्यात शेवटी. ठीक आहे. मग त्याचे जे काही आर्ट आहे त्याच्यानंतर परत इथे तुम्ही जर पाहिलं तर हे सर्क्युलर फॉर्म सर्कल दिसतात, ही वेगळी अनऑर्डर लिस्ट आहे. ही पण वेगळी अनऑर्डर लिस्ट आहे. ही वेगळी अनऑर्डर लिस्ट आहे. याच्यासाठी UL सर्कल टाईप सर्कल. त्याच्यामध्ये LI मध्ये मराठी, हिंदी
आणि इंग्लिश असे 3 एल येणार. मग त्याचं UL इथं क्लोज होणार. ठीक आहे. हा दुसरा एल आहे आर्टच्या नंतर, हा दुसरा एल आहे कॉमर्स असणार. याच्यासाठी परत अकाउंट कॉस्टिंग आणि ऑडिटिंग साठी तुमचे दुसरे UL स्टार्ट होणार. त्याचे टाइप्स असणारे सर्कल, पुन्हा LI मध्ये हे तिन्ही येतील UL क्लोज. सायन्स LI मध्ये येणार जे काही प्रिव्हियस ULचं आहे, परत इथे UL येईल, त्याचे टाइप्स सर्कलच असणार. हे 4 नाव येणार LI मध्ये आणि UL क्लोज नंतर लास्ट वाला UL क्लोज होईल. इतकं सोपं असतं हा. ठीक आहे. सेम असं हे पण एका ऑर्डर लिस्टेड लिस्ट आहे, असं नेस्टेड लिस्ट करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं राईट आउटपुट. आता दिलेल्या जे काही तुम्हाला वेगळा एक क्वेश्चन असा असतो की तुम्हाला कोडच दिला जातो आणि त्याचं तुम्हाला आउटपुट लिहायचं. हे खूपच सोपं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही आउटपुट लिहिता तेव्हा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की हा टॅग, हे जे काही लिहिलंय ते H2 टॅग मध्ये डार्क मध्ये करत बसायचं नाही. तुम्हाला तिथं ॲरो देऊन किंवा ब्रॅकेट मध्ये सांगायचं दिस इज इन H2 अँड दिस इज बोल्ड फॉन्ट असं सांगून द्यायचं. ठीक आहे. P टॅग मध्ये आहे म्हणून सांगा. नंतर B मध्ये आहे तर बोल्ड मध्ये आहे म्हणून सांगा, है ना. दिस इज इन B टॅग, तो डिफॉल्ट इज बोल्ड फॉन्ट. एवढा सोपा पेपर असतो तुमचा. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे क्वेश्चन स्किप करूच नका. 14 मार्क हक्काचे आहेत, हे सोडून देऊ नका. टॅग बद्दल तुम्ही यूज आणि एक्झाम्पल लिहा. ठीक आहे. पूर्ण एक्झाम्पल HTML पासून लिहायची गरज नाही. जो टॅग नेमकं काय करतो तेवढं जरी लिहिलं तरी मार्क्स मिळतात. आणि तिसरं पॉईंट तुम्ही लिहू शकता की ओपनिंग कसा होतो, क्लोज कसा होतो. ठीक आहे. जसं HR आणि BR ला क्लोजिंग वगैरे नाही, IMG टॅगला पण क्लोजिंग नाहीये, बाकी सगळ्या टॅगला ओपनिंग आणि क्लोजिंग आहे, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. चला, बेस्ट ऑफ लक तुमच्या उद्याच्या एक्झामसाठी. आणि एक्झाम झाल्यानंतर प्लीज कमेंट करा आणि सांगा की आपण जे केवढे काही सिरीज घेतले ते तुम्हाला बेनिफिशियल झाले की नाही. थँक्यू.